बनवून झालेलं आहे. तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. मी हे 1 वाटी घेतलं. आम्हाला साधारणतः 2 लोकांसाठी बनवायचं आहे. तर मी 1 वाटी घेतले. एक 15 मिनिटं हे मी धुवून भिजत ठेवलेलं आहे. पण लक्ष ठेवा, धुताना तुम्ही चाळणीने चाळून घ्या, कारण त्यातलं जे बारीक बारीक आहे ते पण जाऊ द्यायचं नाही आपल्याला. सो त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला. फर्स्ट तुम्हाला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा घेतल्या मी, थोडं गाजर, बीन्स, त्यानंतर लौकी घेतली, दुधी, थोडे शेंगदाणे, खूप सारा कोथिंबीर आणि मेथी. तुमच्याकडे जेवढं काही साहित्य असेल ते तुम्ही घेऊ शकता. प्लस मी घेतलंय पनीर थोडं आणि सोयाबीन वड्या. सर्वप्रथम आपल्याला सोयाबीनच्या वड्या ह्या धुवून घ्यायच्या आहे. ठीक आहे, थोडं एक 5-10 मिनिटं मी भिजत ठेवते. त्यानंतर रेसिपी बनवायला सुरुवात करू. कमी यूज करा जर तुम्हाला वाटतं तसं, पण मी थोडंच टाकलेलं आहे. हे केली आपली मोहरी, त्यानंतर जिरे, मोहरी तरतरली की त्यामध्ये टाकायची कांदा, कांद्याचा थोडा कलर चेंज झाला की यामध्ये जाणार आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये जाणार टोमॅटो. मी सगळं पदार्थ जे भाज्या कापून घेतल्या त्या सर्व धुवून ठेवलेल्या आहे. ठीक आहे, आपल्याला भाज्या जास्त फ्राय करायच्या नाहीये, कारण अगेन आपल्याला ते कुकरला शिट्टी करायची आहे. त्यामध्ये माझं बघा तिखट, धनेपूड, मीठ, मिरची आणि हळद हे सर्व जाणार. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे सोयाबीन, जे मी भिजू ठेवलेल्या, धुवून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेल्या. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये सर्व ज्या भाज्या आपण कट केलेल्या त्या सर्व भाज्या टाकून द्यायच्या. शेंगदाणे, दुधी, आणि मेथी सुद्धा. जरा ड्राय वाटत आहे कारण आपण ऑइल खूप कमी यूज केलेलं आहे. सो यामध्ये हे टाकायचं. बघा, यामध्ये आता तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं.
कारण भाज्यांना किंवा कडधान्यांना शिजायला भरपूर पाणी लागतं. ठीक आहे. सो पाण्याचं प्रमाण तुम्हाला जसं ओलं सुकं लागते तसं तुम्ही ठेवू शकता. माझ्या घरी हे पातळच आवडतं, सो मी पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवलं. ठीक आहे. चला मग आता आपण याला 3 शिट्या घेऊ. शेवटी बघा कोथिंबीर टाकायचं वरून खूप सारा. ठीक आहे. लक्षात घ्या मी पनीर कापलं पण पनीर टाकलेलं नाही. आपण जर या स्टेपला पनीर टाकलं तर पनीर हे पूर्ण कडक होतं. तर पनीर ज्यावेळेस आपण कुकर खोलू त्यावेळेस पनीर घेऊ टाकू. ठीक आहे. बघा मित्रांनो आपली ही डिश रेडी आहे.